नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये परत एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याशी खरोखरच दिलखुलास चर्चा करण्यासाठी अशी एक व्यक्ती आलेली आहे की ज्या माणसाच्या मतामुळे, ज्या माणसाच्या राजकीय अनुभवामुळे आणि राजकीय कृतीमुळे गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक प्रचंड मोठा हादरा बसलेला आहे आणि राजकीय उलथापालथ ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा प्रकार सुरू झालेला आहे. गेले काही दिवस एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण चालू झालेलं आहे. सत्तेची गणितं, समीकरणं ही सगळी सुरू झालेली आहेत आणि यामध्ये आता कोण जिंकतंय याच्यामध्ये आज आपल्याकडे आलेल्या व्यक्तीचं नाव, तिचं महत्त्व आणि विशेषतः तिचं आणि तिच्या पक्षाचं मत हे फार महत्त्वाचं आणि निर्णायक असणार आहे. आज आपल्याकडे आलेत रायगड जिल्ह्यातले प्रसिद्ध उद्योजक, सहकार चळवळ, समाजकारणाशी अतिशय जवळचे आणि राजकारणातलीही अशी एक महत्त्वाची व्यक्ती आमदार जयंत पाटील. जयंतराव, आपलं आमच्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. मला तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे तो तुमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या जवळीकीबद्दल. ही जवळीक नेमकी कशी आणि केव्हा निर्माण झाली, आपण काय सांगाल? शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाल्यापासून आमच्या कुटुंबामध्ये, आम्ही त्या पक्षामध्ये आमचं कुटुंब पहिल्यापासून आहे. आमच्या जन्मापासून आणि आम्हाला जेव्हा समजायला लागलं, मला समज आली, तेव्हापासून मी शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या चळवळीमध्ये, ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज झाल्या त्याचं मुख्य केंद्र हे आमचं घर. आमच्या घरातूनच जिल्ह्यातील आणि काही महाराष्ट्राच्या ॲक्टिव्हिटीज झाल्यात आणि त्यामुळे या पक्षाबद्दल मला नेहमी जवळीक वाटली लहानपणापासून आणि मी त्याच्यामध्ये ओढला गेलो. पण मुळात शेतकरी आणि कामगार यांच्या एकजुटीतल्या काही गरजांमुळे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झालेली होती. याच्याशी तुमचा स्वतःचा जाणतेपणी संबंध पहिल्यांदा कधी आला असं तुम्हाला वाटतं? 67 सालापासून खऱ्या अर्थानं मला समजायला लागलं थोडंफार, की वयाच्या 11व्या-12व्या वर्षापासून. तेव्हापासून आलेल्या चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचे अनेक मोर्चे आंदोलनामध्ये वडिलांबरोबर मी अनेक वेळा त्याच्यामध्ये सामील झालो. अनेक जवळीक, तेव्हा वेगळं वातावरण, एक राजकीय वातावरण असायचं आणि त्या वातावरणामध्ये भारावून आम्ही त्याच्यामध्ये आस्ते आस्ते हळूहळू सामील झालो. तुम्ही जो काळ सांगता आहात तो काळ स्वातंत्र्योत्तर काळामधल्या महाराष्ट्राच्या अगदी सुरुवातीच्या जडणघडणीचा काळ होता. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाची जवळीक ही मला वाटतं उजव्या पक्षांची जास्त होती. त्या बदलाविषयी काही सांगाल? मला वाटतं हा 80च्या दशकामध्ये जो बदल घडला शेतकरी कामगार पक्षाच्या मूळ विचारसरणीमध्ये आणि राजकीय विचारधारेमध्ये, याच्याविषयी काही सांगाल? मला वाटत नाही की शेतकरी कामगार पक्षाची स्थापना ज्या विचारांनी झाली ती अजूनपर्यंत बदल काही शेतकरी कामगार पक्षाच्या विचारामध्ये बदल काही झालेला नाही आहे. बदल म्हणजे एकच आहे की 1989पर्यंत या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसेतर पक्ष असं राजकारण होतं. म्हणजे काँग्रेसच्या विरुद्ध बाकी इतर पक्ष अशी परिस्थिती होती आणि त्यामुळे त्यावेळेला जे छोटे मोठे पक्ष होते ते एकत्र येऊन काँग्रेसच्या विरोधात लढत होते. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मला कळल्यापासून म्हणजे 57 सालानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या इथे 56मध्ये होती, थोडीफार मला आठवते. माझा जन्म 55 सालचा आहे, पण 58-59मध्ये मला अगदी लहानपणी पण आठवतं. आणि त्याच्यामध्ये माझे त्यावेळचे माझे मोठे काका बाबासाहेब पाटील हे पोवाडे वगैरे, कलापथकं वगैरे त्यावेळेला एक वेगळ्या तरी आंदोलनामध्ये त्यामध्ये कलापथकं, अमरशेखची कलापथकं आमच्या गावाला आणि तालुक्यामध्ये असायची आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला आकर्षण, एक वेगळं आकर्षण आणि एक वेगळी त्यामध्ये एक वातावरण निर्मिती व्हायची आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे खऱ्या अर्थानं आकर्षित गेलो. ज्या काळात तुम्ही जाणते पण मगाशी म्हणालात, त्या काळात तुमच्यावर कुठल्या व्यक्तींचा किंवा त्याच्या विचारांचा पगडा की आपल्याला असं व्हायचंय किंवा या विचारांनी पुढे जायचंय असं तुम्हाला काय आठवतंय? नाही, मी माझ्या वडिलांचंच नेहमी आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवला, माझ्या आजोबांचा ठेवला आणि त्यानंतर जे आमचे नेते प्राध्यापक ND पाटील, आम्ही आमच्या घरातच येऊन राहायचे चळवळीमध्ये अनेक वेळा. त्यांची आणि वडिलांची पक्षामध्ये बाकी इतर सर्व त्या ठिकाणी पुढारी होते, पण प्राध्यापक ND पाटील जे आमचे आज सरचिटणीस आहेत हे आम्ही आमच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांची आणि आमची जास्त जवळीक, किंवा वडील त्यांना मानायचे, ते यांना मानायचे आणि त्याच्यामध्ये वेगळी आपुलकी की ND पाटलांचे 2 समर्थक आमच्या पक्षामध्ये प्रामुख्याने होते, एक प्रभाकर पाटील आणि SM पाटील, सोलापूरचे माजी आमदार. ते अजूनपर्यंत आहेत, काम करतात, ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांची एक वेगळी पक्षामध्ये एक
एन.डी. पाटलांना कोण बोलू शकतं ते दोनच व्यक्ती बोलू शकतात अशी परिस्थिती असायची आणि एक आपुलकीचं एक वातावरण त्यामध्ये व्हायचं आणि त्यांचं जे काम, त्यांचा साधेपणा, एन.डी. पाटील त्यावेळेला सुद्धा एस टीने यायचे आणि स्वतःची बॅगसुद्धा आम्हा मंडळींना किंवा लहान मुलांना पण घेऊन द्यायचे, स्वतःच यायचे आणि एस टीने परत जायचं. एक वेगळं वातावरण, वेगळं त्यांच्याबद्दल आकर्षण मला लहानपणापासून वाटलेलं आहे. मग जयंतराव, तुमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये पत्रकारिता नेमकी कुठल्या क्षणाला आली आणि काय कारण वाटलं तुम्हाला पत्रकारितेकडे जायचं? नाही, प्रामुख्यानं आमच्या आजोबांनी शेतकरी चळवळीसाठी आणि स्थानिक प्रश्नावर आणि भांडवलदारांच्या विरुद्धही भांडवलदारी सगळे वृत्तपत्र होती आणि त्यावेळेला पत्र पाहिजे, या ठिकाणी आपल्याकडे वर्तमानपत्र पाहिजे म्हणून त्यावेळेला 37 साली वर्तमानपत्र काढलं. ते वर्तमानपत्राचं मागावून जसं जसं वेळ गेला त्याप्रमाणे त्यांना आर्थिक असं काही बळ त्या ठिकाणी मिळालं नाही आणि म्हणून महाविद्यालयामध्ये जाताना मी प्रेसच्या धंद्यामध्ये अगदी 8वी इयत्तेपासून त्या धंद्यामध्ये मी पडलो आणि एक अद्ययावत प्रेस काढायचा असं सुरुवातीला मी ठरवलं. मला वाटलं नाही मी राजकारणात एवढा ओढला जाईन, राजकारणात येईन एवढं काही मला वाटलं नाही, पण अद्ययावत एक प्रेस काढावा असं मी ठरवलं आणि त्याप्रमाणे हळूहळू मी सुरुवात केली आणि एक चांगलं आज मला अभिमान वाटतो की रायगड जिल्ह्यामध्ये एक अद्ययावत माझं प्रेस आणि वर्तमानपत्र मी आज चालवतो आहे. पण त्याच्यावर माझे अनेक छोटे मोठे उद्योग आहेत. मी या ठिकाणी देशामध्ये पहिलं कॅटेमरन सर्व्हिस मी चालू केली, अलिबाग ते मांडवा, ॲल्युमिनियम बेस कॅटेमरन. ॲल्युमिनियमची बांधणी असणारे पहिलं मी कॅटेमरन या ठिकाणी काढलं. मी माझं छोटं पोर्ट सुरू केलं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट पोर्ट, जनरल प्रायव्हेट पोर्ट पहिलं मी चालू केलेलं आहे. मी या ठिकाणी ॲल्युमिनियम बेसचं फॅब्रिकेशन बिल्ड करणारा एक फॅक्टरी आता एक 15-20 दिवसानंतर मी काढतो आहे. हा छोटे मोठे उद्योग, माझा बिल्डरचा थोडा व्यवसाय आहे या ठिकाणी. हे छोटे 4-5 माझे उद्योग आहे. मी आता हॉटेल्स लाईनमध्ये जायला मागतो. अलिबागमध्ये पर्यटकाचा वाव चांगला आहे, त्या दृष्टीने मी अलिबागमध्ये एक चांगलं 3 स्टार हॉटेल काढायला मागतो आहे. आजच्या राजकारणामध्ये जयंत पाटील हे नाव आजच्या तारखेला असं आहे की तुमच्या मतावर, तुमच्या पक्षाच्या मतांवर आजच्या सरकारचं अस्तित्व अवलंबून आहे. लोकशाही आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या काळात, त्यांच्या निवडणुकांनंतर 31 महिन्यांपूर्वी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलेलं आहे आणि आजच्या तारखेला तुमच्या पक्षाच्या सदस्यांच्या राजीनाम्यांमुळे जी परिस्थिती आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे. मला एक सांगा, तुम्ही परिस्थिती इतकी टोकाला जाण्याचं नेमकं कारण काय? नाही, 31 महिन्यापूर्वी हे सरकार स्थापन करताना केवळ BJP आणि शिवसेना सत्तेवर येऊ नये म्हणून हे सर्व पक्ष वेगवेगळ्या विचाराचे एका तत्वासाठी या ठिकाणी एकत्र आले. राष्ट्रवादीचा कार्यक्रम वेगळा आहे, काँग्रेसचा कार्यक्रम वेगळा आहे आणि या दोन्ही पक्षाच्या पेक्षाही आमच्या आणि त्यांचे अनेक प्रश्नावर मतभेद आहेत. हे असं असतानाही केवळ BJP आणि शिवसेना येऊ नये या तत्वावर आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आणि समान आणि किमान कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा निर्णय घेतला. पण त्याबाबत आज हे तत्वच नष्ट करण्याचं काम गेल्या 2 महिन्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी करते आहे आणि म्हणून ज्याच्यासाठी एकत्र आलो ते जर नष्ट होत असेल तर या सरकारमध्ये आणि आघाडीमध्ये राहण्यामध्ये काय अर्थ आहे याची चर्चा गेली 2 महिने आमच्या पक्षामध्ये आणि किंबहुना डाव्या आघाडीमध्ये आमच्या सुरू होती. एक स्पष्ट विचारतो, ज्या तत्वांकरता तुम्ही सरकारबरोबर राहायचं ठरवलं होतं त्या तत्वांप्रमाणे हे 2 पक्ष जात नाही आहेत, हे तुम्हाला 29 महिन्यानंतर कसं कळालं? नाही, त्याच्या आधी कुठली त्याच्या आधी निवडणुका झाल्या नाहीत. 29 महिन्यानंतरच पहिल्यांदा निवडणुका आल्या. आम्ही सत्तेवर आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थानिक नगरपालिका आणि जिल्हा परिषद. तर नगरपालिकांचं राजकारण आणखीन थोडं वेगळं असतं की स्थानिक लेवल, शहराच्या लेवलवर शहरामधल्या आघाड्या, पूर्वीपासून आलेल्या शहर विकास आघाड्या वगैरे वेगवेगळ्या स्थानिक परिस्थितीवर तिथे असतात. त्या ठिकाणी पण त्यांनी शिवसेना BJP बरोबर काही ठिकाणी केलं. ती पण नाराजी आम्ही तेव्हापासून व्यक्त करत जिल्हा परिषदेमध्ये येऊन ठेवलो. म्हणजे ही नाराजी वचनभंगाची आहे का? वचनभंगाचं काय, वचन राजकारणामध्ये काय वचनं घेऊन काही राजकारण चालतंय असं मताचं नाही आहे. पण काही एक तत्व पाळायला पाहिजे वचनापेक्षा. ज्याच्यासाठी आपण एकत्र आलो ते तत्वच नष्ट करत असतील तर ते काही बरोबर आहे असं मला वाटत नाही. पुन्हा तुम्हाला हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारतो की जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला जागा वाटपाबाबत किंवा इतर गोष्टींबाबत जी वचनं देण्यात आलेली होती ती पाळली गेली नाहीत असं तुम्ही विधान मागेही केलेलं होतं. ते थोडंसं जास्त सांगाल का? नाही, जिल्हा परिषद निवडणुकात नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी स्वतःच्या ताकदीवर लढवावं
याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. आघाड्यांचं राजकारण आघाड्यांमध्ये काय असं नाही आहे की सगळ्या निवडणुकांमध्ये एकत्र आपण येऊ शकतो आणि तिथे करू शकतो, आणि हे मान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर ते मान्य नाही आहे. पण ज्याच्यासाठी आपण एकत्र आलात त्यांच्याबरोबर जर तुम्ही आघाडी करणार असाल, युती करणार असाल, तर ते बरोबर नाही असं आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये. सुनील तटकरे हे जे आपले मंत्री महोदय कालपर्यंत होते आणि कालच ते होत्याचे नव्हते झाले, म्हणजे मंत्री नाहीत, दोनदा त्यांना राजीनामा द्यावा लागला. मला वाटतं हे फार अतिशय रेअर उदाहरण असेल. याच्यामध्ये असं एक म्हटलं जातं की याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा हेका किंवा हट्ट हा कारणीभूत होता. याची कारणं सांगू शकाल? नाही, ज्या वेळेला रायगड जिल्हा परिषदेमध्ये ज्या ठिकाणी आमची आज गेली 40 वर्ष सातत्यानं, ज्या मतदारसंघामध्ये आम्ही सातत्यानं जनतेची पकड घेऊन, जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडून जनतेचा जनाधार आज आमच्याबरोबर आहे. पनवेलमध्ये 57 सालापासून आमची जागा त्या ठिकाणी आहे. अलिबागमध्ये 1 आणि 2 टर्म सोडल्या तर सातत्यानं आमची 57 सालापासूनची जागा ही आज आमच्याकडे शेतकरी कामगार पक्षाकडे आहे. 25 वर्ष पेंटची जागा आहे की रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही गेली ह्या 3 पॉकेटमध्ये 3 मतदारसंघामध्ये सातत्यानं आमचं प्राबल्य राहिलेलं आहे. त्या मतदारसंघामध्ये सर्व पक्ष एकत्र करून, सर्व निशाण्या बाजूला ठेवून, सर्व झेंडे बाजूला ठेवून पांढरं निशाण घेऊन तटकरे त्या ठिकाणी एकत्र करण्याचं नेतृत्व तटकरेंनी केलं, आणि त्याचा जाब निवडणुकीनंतर ताबडतोब आम्ही या ठिकाणी विचारला की ज्या वेळेला आम्ही निवडणुका झाला, निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पक्षाची ज्या वेळेला मुंबईला बैठक झाली त्यावेळेला आम्ही सांगितलं की या ठिकाणी जे या सरकारमध्ये किंवा आघाडीमध्ये आपल्याला राहण्यामध्ये अर्थ नाही आहे, कारण हे आमचं जे प्राबल्य आहे, ज्या ठिकाणी आम्ही ॲक्टिव्हपणे काम करतो त्या मतदारसंघामध्ये सर्वांना बरोबर घेऊन आम्हाला नामोहरम करण्याचं काम जर या ठिकाणी आघाडीतले जे प्रमुख घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे करत असेल तर या आघाडीमध्ये राहण्यामध्ये तथ्य नाही आहे. आणि म्हणून आम्ही सांगितलं समन्वय समितीची बैठक बोलवा, आणि चिटणीस मंडळाची बैठक आम्ही त्या ठिकाणी 1 दिवस चालू असताना थांबवली, आणि समन्वय समितीच्या बैठक घ्यायला आम्ही आमचे नेते एन डी पाटलांना सांगितलं. त्याप्रमाणे एन डी पाटलांनी समन्वय समितीची बैठक बोलवली आणि समन्वय समितीमध्ये ही चर्चा झाली. चर्चेच्या वेळेला जनता दलाच्या वतीनं प्राध्यापक दुखंडे सर होते, त्यांनी त्या ठिकाणी आपली बाजू मांडली, त्यांना पण तोच अनुभव आला, आणि म्हणून त्यावेळेला जे आम्ही आमची तीव्र प्रतिक्रिया समन्वय समितीमध्ये मांडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष बबनराव पाचपुते राज्याचे, त्यांनी सांगितलं की आम्ही चूक केलेली आहे, आम्ही तुम्हाला माफी मागतो, ही चूक आम्ही पुन्हा करणार नाही. चूक नव्हे तर आम्ही खेळा केलेला आहे, आणि त्यामुळे खास शब्द वापरला होता. खास शब्द माझा हा शब्द नाही आहे, तो बबनराव पाचपुते यांचा आहे. मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला विचारतो, याच मुद्द्यापर्यंत आपण आलेलो आहोत. असं एक माध्यमांमध्येही बोललं गेलं की तुम्हाला हा पराभव फारच जिव्हारी लागलेला होता. याचं कारण आपल्या पत्नींना ही निवडणूक त्यावेळेला हरावी लागली होती, सुप्रियाताई पाटलांना, की ज्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्ष त्यांनी चांगलं काम केलेलं होतं, अध्यक्ष होत्या. नाही, एक पराभवाला जिव्हारी लागण्यासाठी आम्ही नेहमी प्रभावाच्या विरुद्ध काम करणारे कार्यकर्ते आहोत. तटकरे वगैरे हे काय प्रभावाबरोबर जाणारे, काँग्रेस सत्तेबरोबर होती त्याच्याबरोबर काम करणारे आहेत. आम्ही जे काम करत आलो तर आम्हाला कुठली सत्ता मिळेल किंवा आम्हाला कुठलं काय तिकडे स्थान मिळेल किंवा कुठलं पद मिळेल म्हणून काही आम्ही या ठिकाणी काम करत नाही. आम्ही चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहोत, आम्ही अभ्यास वर्गातून आलेले कार्यकर्ते आहोत. तर आम्हाला त्याची कधी पर्वा नाही आहे की पराभव झाला म्हणून खचून जायला किंवा जिव्हारी लागला. आम्हाला अनेक पराभव आम्ही बघितले, आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला अंतुल्याने 3 वेळा, आम्ही जसं अंतुल्यानं पाडलं तसं अंतुल्याने आम्हाला 3 वेळा लागोपाठ पाडलं. किंबहुना 96 साली आमचा उमेदवार 3 नंबरला गेला, रायगडमध्ये केव्हाच गेला नाही. त्यावेळेला आम्ही थोडेसे माझ्यासारखा कार्यकर्ता पण हपकून गेला. पण हे का झालं असं तुम्हाला वाटतं? मला एक सांगा की तुमच्या क्षेत्रात तुमचं खूप काम आहे, तिथल्या लोकांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे, राजकारणातल्या अपुरं राहिलं. ज्याच्यामध्ये 96 साली आमचा पराभव झाला, पण 98 सालाच्या लोकसभेमध्ये आम्ही 3 नंबरवरून एकदम 1 नंबरला आलो. बरोबर आहे. आज आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्याकडे 2000 कार्यकर्त्यांची फौज आहे. आमच्याकडे वकील आहेत, डॉक्टर आहेत, आमच्याकडे खालच्यापासून वरपर्यंत सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उभे केलेत. आमचे नेते कैलासवासी प्रभाकर पाटलांनी आम्हाला घडवलं त्या जिल्ह्यामध्ये. माझे मित्र विवेक पाटील आमदार आहेत, कर्तव्यदक्ष असे खासदार आमचे. तुमचा जो काही अपेक्षाभंग झाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, त्याविषयी तुम्ही सांगत होता. मी मगाशी तुम्हाला सांगितलं
की या ठिकाणी जे ही जिल्हा परिषद निवडणूक आमच्या दृष्टीनं एकदम छोटी निवडणूक आहे आणि हा प्रश्न स्टेट लेवलला येऊ नये असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे राज्याचं राजकारण बिघडू नये असं अशा मताचा मी पण आहे. परंतु हा प्रश्न स्टेट लेवलवर राष्ट्रवादीकडनं आणि काँग्रेसकडनं आणला गेला आणि त्या तिकडे स्टेट लेवलला आम्हाला शब्द दिला गेला की तुम्ही काही आता बाजूला होऊ नका, आम्ही ही दुरुस्त करतो. आणि या ठिकाणी शरदराव पवारांकडनं आम्हाला शब्द दिला गेला. किंबहुना निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना आमचे नेते एन डी पाटलांबरोबर स्वतः पवार साहेब बोलले, या राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख बोलले की हे होते ते बरोबर आहे आणि आमच्या शब्दाप्रमाणे एक प्रक्रिया पूर्ण होईल, पण ती घडलेली नाही आहे. तटकर यांनी या ठिकाणी तत्त्व सोडलेली आहेत आणि त्या ठिकाणी या ठिकाणी ठरल्याप्रमाणे गद्दारी केल्यामुळे आणि आपले ज्यासाठी आघाडी स्थापन केली त्या आघाडीमध्ये या ठिकाणी ही तत्व बाजूला ठेवल्यामुळे त्याला काढा अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती. पण आता त्यांनी येऊन तुमची माफी मागितलेली आहे. त्यांनीच मागितली असं नाही तर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला येऊन सांगितलेलं आहे की झाल्या त्या गोष्टी सुधारूयात, या गोष्टी सुधारता येतील, राज्याचं राजकारण संपूर्ण या मुद्द्यांकरता पणाला लागावं. असं त्याच्यानंतरच्या काळात काय घडलं? नाही, नुसतं तटकरे आणि रायगड जिल्हा परिषद किंवा या 10 जिल्हा परिषदेचाच मुद्दा नाही आहे. या सरकारबरोबर जे मतभेद आहेत, हे सरकार जे अंमलबजावणी करत नाही आहे त्याबाबत प्रामुख्याने आग्रही आहे. आमचे नेते गणपतराव देशमुखांनी मांडलं, त्यावेळेला आम्ही राजीनामे दिले त्यावेळेला मांडलं की कापसाचे पैसे 900 कोटी रुपये अजून शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. या ठिकाणी गावोगावी आम्हाला गेल्यानंतर जाब विचारला तर तुम्ही सरकारमध्ये आहेत, जी कापूस आहे की अधिकार पद्धत आम्ही शेतकरी कामगार पक्षाने या महाराष्ट्रामध्ये राबवण्याची सुरुवात केली. आमचे नेते एन डी पाटील ज्यावेळेला सहकार मंत्री होते तेव्हापासून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये कापूस एकाधिकार पद्धत सुरू झाली. त्या कापूस एकाधिकार पद्धतीचे पैसे शेतकऱ्यांना हे सरकार देऊ शकत नाही आहे. पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, एनरॉनचा प्रश्न शेतकरी कामगार पक्षानं या सरकारमध्ये जर त्यावेळेला भांडला नसता तर आज 500 कोटी दर महिन्याला या सरकारमध्ये तुम्हाला इथे आज लॉस आला असता. त्या सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यानंतर आता संपूर्णपणे नागदुऱ्या काढण्याचे प्रकरणं सुरू झालेली आहेत. पण या सगळ्या प्रकारामध्ये आत्ता या क्षणाला तुम्ही असं जाहीर केलेलं आहे की जातीयवादी शक्तींबरोबर जाणार नाही आणि तुम्ही असंही जाहीर केलंय की या सरकारला पाठिंबाही देणार नाही. तुमची नेमकी भूमिका काय? आम्ही एकदम छोटे लोक आहोत. मी सातत्यानं गेले 8 दिवस सांगतोय तुमचं छोटे पण सरकारलाही पटलेलं आहे म्हणून तर तुमच्याकडे सारखे ते येत आहेत. त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. पण त्यामध्ये या सर्व गोष्टींमध्ये आज जी आमची ताकद आहे ती कमी आहे. आम्ही या ठिकाणी शिवसेना BJP बरोबर कदापि जाणार नाही आम्ही सांगितलेलं आहे. जे वातावरण आहे देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे, परंतु त्याच्याबरोबर ज्यांना बाजूला ठेवायचं ते ठरवलं असतानाही त्यांना बरोबर घेऊन जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी जात असतील तर त्यांच्याबरोबर पण आम्हाला जायचं नाही. आमच्या ताकदीप्रमाणे आम्ही लढू. मला एक सांगा जयंतराव, सध्या आत्ता गेल्या मागच्या 2-4 दिवसांमध्ये आमदारांना पळवापळवीचे, इथून बाहेर नेऊन ठेवण्याचे, बाहेरच्या राज्यांमध्ये नेऊन ठेवण्याचे जे प्रकार निर्माण झाले त्याची सुरुवात ही तुम्ही पाठिंबा काढून घेण्यापासून झाली. मी तुम्ही कारणात असं म्हटलेलं नाही, तुम्ही कारणात असं म्हटलेलं नाही. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आमची त्याच्या सुरुवातीचा आमचा काही संबंध नाही. आम्ही यांना जाणीव करून दिली होती की हे सरकार अस्थिर करावं अशी गोष्ट कुठली करू नये. आमची इच्छा पण नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये निवडणुका पण नको आहे. पण ते झालं, जे तुम्हाला वाटत नव्हतं ते झालं. ते आम्ही जबाबदार नाही आहोत असं कोणीच म्हटलेलं नाहीये. पण त्याची सुरुवात तुमच्यापासून झाली हे तर मान्य. सुरुवात आम्ही छोटे आहोत. त्याच्यामध्ये ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी दिले, आम्हाला ज्या वेळेला सांगण्यात आलं की आम्हाला हे प्रश्न आमचे आहोत भांडतच आहोत, पण तटकरेच्या वेळेला शपथविधी आहे सांगण्यात आलं ते आम्ही पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये पहिला इतिहास आहे की पक्षाने आदेश दिल्यानंतर फक्त 15 मिनिटांमध्ये तिन्ही मंत्र्यांनी राजीनामे देऊन 1 तासाच्या आत सगळे बंगले आणि गाडी देऊन चालत मंत्रालयातून आमचे बाहेर पडलेले आहेत मंत्री. हा इतिहास आहे, महाराष्ट्रामध्ये कधी घडला नाही. मंत्री काढले गेलेले आहेत. जयंतराव मला एक सांगा, सर्वसामान्य माणसाला आज असं वाटतंय, तुम्ही मागच्या 3 दिवसातले किंवा 4 दिवसातले अग्रलेख जरी वागितले असेल, तुम्ही स्वतः पत्रकार आहात, तुम्हाला अग्रलेखांचं महत्त्व चांगलं माहिती आहे, तो जनमानसाचा आवाज असतो. आज कित्येक लोकांना असं वाटतंय की आमदारांची पळवापळवी जी काही चाललेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचं बिहारसारखं राज्य होईल की काय अशी परिस्थिती आलेली आहे. त्याच्यामध्ये आमचा संबंध नाही. आम्ही एकदम छोटे आहोत. आमची ताकद, आम्ही कोण पळवापळवी करणार? जे चाललेलं आहे ते वाईट चाललेलं आहे, त्याच्यामध्ये आमचा संबंध नाही. याचं मी समर्थन सुद्धा करणार नाही. तुमचं म्हणणं मला एक सांगा, एक आमदार म्हणून, की आता या प्रकारामध्ये या सरकारची भूमिका सरकारने जर बदलली किंवा तुमच्याकडे काही पर्याय ठेवले तर तुमची भूमिका काय असणार? आमच्या दृष्टीने हा सगळा प्रश्न संपलेला आहे मला वाटतं. तुमच्या पुढे आणखीन काही पर्याय मांडलेले होते का सरकारने? नाही, सरकारने अनेक पर्याय मांडले. आम्हाला मंत्रिपद कबूल केली. तुम्हाला मंत्रिपद दिलं? नाही, आता बघा, आमचा पक्ष केडर पक्ष आहे. हे मंत्रिपद कोणाला द्यायचं की सत्तेवर कोणाला बसायचं एवढं सोपं नाही आहे. जिल्हा परिषदेबाबत काय आश्वासन? नाही,
हे बघा, या रायगड जिल्हा परिषद आम्ही दोन्ही काँग्रेस एकत्र असताना या 50 वर्षामध्ये जवळजवळ 35 वर्ष ही आमच्या ताब्यात होती. लोकल बोर्ड पण आमच्याकडे 2 वेळा आमच्या ताब्यात होतं. माझे आजोबा पण लोकल बोर्डाचे प्रेसिडेंट होते. मला एक सांगा, पुन्हा मूळ विषयाकडे आणतो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर दोन्ही पक्षांना मतं द्यायची नसतील, लोकशाही आघाडी सरकार आणि युती सरकार, तर तुम्ही नेमकं काय, तुम्ही तटस्थ राहणार का? नाही, आमची भूमिकाच आहे तटस्थ राहण्याचा प्रश्न नाही. जे सरकार आमच्या मतावर बसलेलं आहे ते सरकार त्या ठिकाणी राहू नये असा आमचा ठराव आहे, आमचं म्हणणं आहे त्याच्यात. पण आमचे नेते एन डी पाटलांनी सांगितलं की 11 तारखेला याचा पुनर्विचार म्हणजे त्याच्या बैठक घेऊ. पण मला वाटतं त्याच्याबद्दल एन डी पाटील आमच्यापेक्षाही त्या आग्रही आहेत. एन डी पाटलांचं पक्षामध्ये जी चर्चा झालेली आहे, अनेक वेळा बैठकींमध्ये चर्चा झालेली आहे, ती आमच्यापेक्षा तीव्र आहे एवढंच मला वाटतं आहे. ही चर्चा दिलखुलास आहे म्हणून एक विचारतो, तुमची स्वतःची महत्वाकांक्षा काय आहे? राजकीय विचारतोय मी. राजकीय माझी व्यक्तिगत महत्वाकांक्षा कुठल्याही पदाविधाची नाही. मी निश्चितपणे या राज्यामध्ये चळवळीमध्ये काम करणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी भाई दाजीबा देसाईंच्या अभ्यासवर्गातून तयार झालेला कार्यकर्ता आहे की ज्या कार्यकर्त्यांची विचारसरणी आम्ही या राज्यातल्या कष्टकरी जनतेचं राजकारण पुढे कसं नेईल याचा प्रयत्न सातत्याने आम्ही करत आलेलो आहोत आणि तसेच पुढे आम्ही करणार. बाकी महत्त्वाकांक्षा, मी कुठल्या महत्त्वाकांक्षेने त्या ठिकाणी राजकारणात आहे किंवा कुठलं पद मिळेल असं मला वाटलं नाही. मला पक्षाने आदेश दिला, माझ्याकडे 5च मतं होती आणि मला या इथल्या मी महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये जे काम केलं त्या जोरावर मला 28 मतं मिळून मी 1 नंबरला निवडून आलेलो आहे. हे लक्षात ठेवा. ते त्याच्यामध्ये काय महत्त्वाकांक्षेने काय होत नसतं. पण निश्चितपणे या राज्यामध्ये एक महत्त्वाकांक्षा माझी जरूर आहे की या राज्यातली डावी चळवळ वाढली पाहिजे, या राज्यातलं गोरगरीब जनतेचं राजकारण वाढलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी जरूर माझं पुढलं आयुष्य मी घालवणार आहे. जयंतराव, तुम्ही आज इथे आलात आणि दिलखुलास कार्यक्रमामध्ये दिलखुलासच नाही तर स्पष्ट आणि परखडपणे प्रश्नांना उत्तर दिली, त्याबद्दल अल्फा मराठी टीव्हीतर्फे आपले मनपूर्वक आभार. यानंतर सुद्धा आपण दिलखुलास कार्यक्रमामध्ये अशाच काही वेगळ्या व्यक्तींना भेटणार आहोत की ज्यांच्या कार्याचा ठसा समाज मनावर उमटत असतो, ज्यांच्या कार्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळू शकते किंवा ज्यांच्या कार्यामुळे आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी सुकर होत असतात. पण अशा व्यक्तींना याच दिवशी याच वेळेला भेटण्याच्या आधी जयंतरावांचे आभार मानून हा कार्यक्रम इथेच संपवतो. नमस्कार.